मचमॅडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 1 किलो गव्हाचा चीक काढून कुरडया बनवणार आहे. महाराष्ट्रातील परंपरानुसार आमच्या घरी पण हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. सो काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते सांगणार आहे मी. पहिल्यांदा 4 दिवस गहू दररोज पाण्यात भिजत टाकायचा आणि पाणी काढून टाकायचं. परत दुसरं पाणी टाकायचं, असं 4 दिवस कंटिन्यूअस करायचं. आणि चीक काढून घ्यायचा रात्री आणि रात्रभर तसंच त्याला सेट होण्यासाठी ठेवायचं. पाणीही टाकायचं त्याच्यामध्ये. खाली तळाला चीक लागतो आणि वरती पाणी राहतं. आणि पाणी हे प्रीहीट व्हायला ठेवायचं. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, तीळ, खसखस काय टाकायचं तुम्ही आवडेल तसं टाका. आणि त्याच्यानंतर हळूहळू चीक हा ढवळून घ्यायचा आहे. नाही ढवळला की खाली तळाला लागतो आणि तो निघत नाही. मग हळूहळू आपण ते प्रीहीट केलेल्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. हळूहळू सोडायचं, एकदम सोडायचं नाही, गाठोड्या होतात. हळूहळू आपण ढवळून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित. जितकं चांगलं ढवळताल, जितकं जास्त वेळ त्याला सेट होण्यासाठी ठेवताल, तितका चीक छान बनतो. ह्याच्यामध्ये कलर पण टाकू शकतो. मी काय ह्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला नाही आहे. काय चाललंय ह्या फूड कलरच्या आहेत म्हणून कुरडया व्यवस्थित ढवळून घ्यायचं. जितकं जास्त वेळ हटल ना तेवढा चीक खूप छान लागतो. जसं मी तुम्हाला सांगितलं. पाणी पण व्यवस्थित तुम्हाला जसं वाटतं आहे की घट्ट झालं की पातळ झालं, ॲडजस्ट करून टाका. जास्त एकदम टाकल्यानंतर चिकाचा पत्ताना फुगू शकतो. हे बघा चीक कसा कडला राहिला आहे. मी हे चेक करते आहे किती स्मूथ आहे. तिकडं माझी आई मला बडबड करत आहे की मी काहीच करत नाही आहे, शूट करत बसले फक्त म्हणून. चला आपणही हातभार लावायला पाहिजे. हटून घेते मी पण थोडासा. तर तुम्ही लाईक करा, कॉमेंट्स करा. काय केसावर भांडी आवाज देत चालला माणूस बरं. व्हिडिओच्या मध्येच बडबड. गाठोळ्या झाल्या असतील तर त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, नाही तर तो चिकामार्फत तसाच पडतो. व्यवस्थित हटल्यानंतर 15 मिनिट रेस्ट द्यायचा चुलीवरतीच. आणि गरम गरम जेव्हा आहे ना चीक, तेवढंच कुरडया करून घ्यायच्या. परत तो खूप जड होतो चीक आणि कुरडया पडत नाहीत. त्याच्यामुळं त्याला गॅसवरतीच ठेवायचं, कमी गॅसवरती. आज त्याचा कमी ठेवायचा. आणि चुलीवर बनवत असेल तर थोडासा जाळ ठेवायचा, नाही तर खालून ते करपतं. थोडंसंच ठेवायचं. आणि जर तुम्ही गॅसवरून काढलात तर मग ते खूप घट्ट होतं आणि मग चीक पडत नाही, कुरडया पडत नाही चिकाचा. हे व्यवस्थित सेट झालं. आता मी कुरडया करून घेते. हाटू तर लागलेलं नाही आहे मी. आता मी कुरडया करायला हातभार लावते. ह्या मस्त मस्त कुरडया पाडून घेतलेल्या आहेत मी. कशा वाटतात ते मला कॉमेंटमध्ये सांगा. त्याला खूप एनर्जी लागते प्रेस करायला. जेव्हा लास्टला एंडला राहतं ना तेव्हा चीक थंड होतो आणि मग तो पडतच नाही कुरड्यात. इतका घट्ट होऊन जातो. आमचा चीक थोडासा पातळ झाला आहे, बट ठीक आहे. आपल्याला खाण्याशी मतलब, आपल्याला थोडं विकायचं आहे. चला कुरडया करून झालेल्या आहेत माझ्या. आता ह्याला वाळवून टाकायचं व्यवस्थित. 1 ते 2 दिवस लागतात ह्याला वाळवणला. वाळवण काढताना 1-1.5 तास आधी थोडं पाणी टाकायचं उलटं करून. कापड असू नाही तर प्लास्टिक असतो, उलटं करायचं आणि त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शितळा टाकायचा. मग त्या आज्यात निघतात. हा व्हिडिओ तुम्ही कोणकोणत्या भागातून बघताय ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. कोणत्या सिटीतून, कोणत्या गावातून बोलताय तुम्ही. आणि अजिबात कॉमेंट करू नका की कुरडया पाठवा म्हणून.